फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज मी जी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती लहान मुलांसाठी आहे. 8 महिने ते 2 वर्षाच्या मुलांसाठी आहे. चला तर मग बघूया कोणती रेसिपी आहे. इथे मी 3 बदाम घेतलेले आहेत आणि 1 जरदाळू. हे मी 1 तासापूर्वी भिजत घातले होते. बदाम साल काढलेला आहे, स्वच्छ धुवून करून घेतले आहे. ही रेसिपी खूपच सोपी रेसिपी आहे. बऱ्याच जणांना माहिती असेल, पण काही जणांना माहिती नसतं. इथे मी 3 अक्रोड घेतलेले आहेत आणि 3 काजू घेतलेले आहेत. इथे मी डेट्स, खजूर घेतले होते. स्वच्छ धुवून भिजत घातलं होतं मी अर्ध्या तासापूर्वी. इथे मी गाजर घेतलेलं आहे, फाईनली चॉप करून घेतलेला आहे मी. इथे बटाटा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे आणि 2 टीस्पून तांदूळ घेतलेले आहे. इथे गॅसवर मी स्टीलचं पातेलं ठेवलेलं आहे. पातेलं थोडं गरम झालेलं आहे. त्यामध्ये मी तूप टाकलं. पातेलं जास्त गरम झालं आहे. ताप येतोय. एवढं गरम घ्यायचं नाही सगळं. यामध्ये आता आपण जे ड्रायफ्रूट्स घेतले होते ते मी रफली चॉप केले आहेत, कट केले आहेत. ते त्या तुपामध्ये टाकायचे आणि थोडे परतून घ्यायचे, जास्त नाही. जास्त करपू द्यायचं नाही त्याला, नाहीतर त्याची टेस्ट बिघडेल, करपट स्मेल येईल त्याला. त्यामुळे ड्रायफ्रूट्समुळं शक्तिवर्धक असतात. ब्रेन डेव्हलपमेंटसाठी, मसल डेव्हलपमेंटसाठी चांगले असतात. कॅरट, गाजर त्यामध्ये ॲड करायचे. गाजराचे फायदे तर आपल्याला माहिती आहेतच. डोळ्यांसाठी चांगलं असतं गाजर, हेल्दी असतं. ही डिश खूप हेल्दी आहे लहान मुलांसाठी. या डिशमुळे लहान मुलांचं वजन तर वाढेलच, प्लस ब्रेन आणि मसल डेव्हलपमेंटसाठी खूप फायदेशीर आहे ही. डिनर डिश म्हणून तुम्ही यूज करू शकता, म्हणजे मुलांना खाऊ घालू शकता डिनरसाठी. त्यामध्ये आता आपण बटाटा ॲड केलेला आहे. थोडं परतून घ्यायचं आहे तुपामध्ये. तुम्ही हे कुकरमध्ये पण करू शकता, पण मी पातेल्यामध्ये, स्टीलच्या पातेल्यामध्ये केले. लहान मुलांचा जेव्हाही खाऊ बनवायचा असतो तेव्हा मी स्टील किंवा लोखंडी कढई यूज करते. आता यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचे आहेत. तांदूळ हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतरच यामध्ये घालायचे. म्हणजे लहान मुलांची डिश आपण कोणतीही बनवत असो तर सर्व स्वच्छ व्यवस्थित धुवून वापरायचं. आपण डेट्स घालणार आहोत, यामध्ये घातले नाही आहे, ते आपण नंतर घालणार आहोत. ते आपण भिजत घातले होते, ते नरम झालेले आहेत. जर तुमच्याकडे नरम डेट्स असतील फ्रेश, तर तुम्ही नाही भिजत घातले तरी चालतील, तसेच यूज केले तरी पण चालतील. यामध्ये दूध घालायचं आहे. दुधाने टेस्ट छान येते, दुधाने कॅल्शियम मिळतं, त्यामुळे दूध हे शक्तिवर्धक आहेत.
आपण दूध हे घातलेलं आहे. तुम्ही पाणी पण यूज करू शकता. आणि हे आता याच्यावर लीड करून म्हणजे झाकण ठेवून आपण एक 15 मिनिटासाठी ठेवून देऊ. हे आपलं तयार आहे. शिजून झालेलं आहे छानपैकी. आता तुम्ही हे स्मॅश करू शकता स्मॅशरच्या साहाय्याने किंवा मिक्सरमधून काढू शकता. मी इथे हे मिक्सरमधून काढणार आहे. तर यामध्ये आपण डेट्स टाकले आणि हे आपलं डिनर डिश तयार आहे. खूप हेल्दी अशी डिश आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता. पातळ पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये दूध घालू शकता अजून. जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.